सुरुवात करताना मी अगोदर मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो, विनंती करतो की तुम्ही शांत राहा. तुम्ही शांततेने घ्या. साधे साधे कामं तुम्ही करायचे समाजानं. अवघड कामं करायला मी आहे ना. मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. माझे हात जोडून मराठा समाजाला विनंती. कारण मी जे सांगणार आहे हे खूप सगळ्या क्षेत्रासाठी खूप महत्वाचं आहे. याच्यातून सगळेच जागे होणार आहेत आता. म्हणून माझं मराठा समाजाला पुन्हा एकदा आव्हान आहे की तुम्ही फक्त शांत राहायचं. ज्या घटना करून घेणार आहे त्यांनी केलेल्या घटना आतापर्यंत कोणालाही माहीत झालेल्या नाही. पुढं काय करणार आहे हेही कोणाला माहीत झालेलं नाही, आणि इथून मागं काय केलंय तेही कोणाला माहीत झालेलं नाही. त्याच्यामुळं आपण बाप ठरलो की यांचं करायच्या अगोदरच सगळं उघडं पडलं, सगळं भांडं फुटलं. आपले सुद्धा हात खूप लांब आहेत हेही त्यांच्या आता लक्षात आलं असेल. म्हणून मी समाजाला आवाहन करतो की तुम्ही फक्त सगळ्यांनी शांततेने घ्या. मराठा समाजाला मात्र एक शब्द देतो मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, कारण आजचा विषय खूप गंभीर आहे. सगळ्यांनी सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे आणि हुशार होणं गरजेचं आहे. म्हणून सांगतो, मराठा समाजाने शांत यासाठी राहायचंय. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ते का, पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचे. आपण हे सिद्ध करून दिले. करण्याच्या अगोदरच आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडले. माझ्या समाजासाठी मी लढायला खंबीर आहे. आपण सावध नाही येत याचा अर्थ असा, आपण सतर्क नसतो, सावध नसतो, तर समाजाला जे आतापर्यंत मिळालं आरक्षणाच्या विषयातून ते मिळालं नसतं. तुम्ही पण सावध आहे समाज, मी पण सावध. आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती. हे मराठा समाजाने समजून घ्या. म्हणून तुम्हाला म्हणतो तुम्ही शांत राहा. तुम्हाला एक शब्द देतोय आज मराठा समाजाला, ही नायनाट तर होणार सगळा, त्याचं काय दुमत नाही. हे कोणी पण असो, फक्त एक शब्द देतो, तुम्ही फक्त शांत राहा. त्या निमित्ताने एक शब्द देतो तुम्हाला, तुम्ही हसला पाहिजेत असं काम करून दाखवा. सगळा महाराष्ट्र म्हणत आता सुखाचे दिवस आले हो. जिल्हा म्हणत, गाव म्हणत आता सुख आहे हो. समजून घ्या मला काय म्हणायचंय ती. आपण बोलताना म्हणतो ना, साडेसाती गेली हो गावची, राज्याची, जिल्ह्याची. तसं तुम्ही फक्त शांत राहा, म्हणजे मला बरोबर सुखाचे दिवस आणता येतील तुम्हाला. म्हणजे ते शब्द म्हणायला तुम्हाला, आपण बोलताना नाही म्हणत का गावात खेड्यात आईला लय घाण होती हो आई, तसा तुमचा आनंदाचा सुखाचा दिवस राज्याचा, जिल्ह्याचा, गावाचा आम्ही नक्की आणू. हे नायनाट नक्की करू. म्हणून तुम्ही शांत राहा. माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती. याच्याच बरोबर दुसरं मला सांगायचं आणि नंतर मी सुरुवात करणार आहे. मी अपेक्षा धरणार आहे की मराठा समाज शांत राहणार. मराठा समाजाला या राज्यातल्या, माझं हे दुसरं सांगणं आहे, जेवढे मराठा समाजाचे राज्यातले नेते आहेत त्यांनी हा विषय शिरेस घ्या. भले ओबीसीचे पण नेते असतील, हिंदू मुस्लिमांचे पण असतील, त्यांनी हा विषय शिरेस घ्या. मराठा समाजाच्या संघटना असतील, स्वयंसेवक असतील, मराठा सेवक असतील, यांनी हा विषय फक्त शिरेस घ्या. वेळ तुमच्याबरोबर पण येणार. त्यावेळेस माझ्यावरती आज वेळ आली म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही मजा बघायची, हे नको. कारण एवढं मॅटर सिरियस सगळ्यांनी घ्या. तुमचे माझे मतभेद असतील नसतील, विरोधात जाऊन भाषण करण्याला परवडला, एखादा प्रेस घेऊन आपल्या विरोधात आंदोलन करणारा परवडला, परंतु एखाद्याच्या जीवावरतीच उठायचं कोणाचं तरी ऐकून,
करणारापेक्षा करून घेणारालाच मी सगळ्यात जास्त तोच महत्वाचा धरणार आहे. म्हणून माझ्या समाजातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना सगळे आले त्याच्यात, आमदार असतील, मंत्री असतील, माजी असतील, आजी असतील, फार सरपंचापासून, नगरसेवकापासून, नगराध्यक्षापासून, जे काय जेवढे असतील मराठ्यांचे तेवढं नाही सांगतो. सहज घेऊ नका विषय. आज माझ्यावर बेतली, उद्या तुमच्यावर बेतू शकते. त्यामुळे ही घटना गांभीर्यानं घ्या. सगळेच संघटना मराठ्यांच्या पासून सगळ्यांनी एक जीवानं आपल्याला असल्या वृत्तीचा, मी असल्या वृत्तीचा म्हणतो, आपल्याला नायनाट करावाच लागणार आहे. त्याच्याशिवाय हे थांबणार नाही. उद्या कदाचित तुमच्यावरही वेळ येऊ शकते. त्या टायमाला मग आम्ही म्हणणार आमच्या टायमाला तुम्ही मजा बघितली होती. म्हणून हा विषय गांभीर्यानं घ्या. आरक्षणाचे विषय असतील, राजकारणाचे असतील, एकमेकाच्या विरोधात भाषणं केली असतील, एकमेकाच्या विरोधात प्रेस घेतले असतील, तो भाग वेगळा. तो परवडले हो, ते परवडले. डायरेक्ट तरी दिसला तो बाजूला गेला. पण हे करून घेणाऱ्यांनी इथूनच करून घेणं ही गंभीर विषय. म्हणून सगळ्यांनी हा मुद्दा ताकदीनं लावून धरा, तर ही नायनाट होणार आहे पुढच्या काळात. मात्र मला पुन्हा पुन्हा सगळ्यांकडून शब्द पण पाहिजे, आणि मीही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की फक्त मराठ्यांनी शांत राहा. मी काल सांगितलं, जी बातमी आली काल त्याच्यानंतर 2 घंट्यात सांगितलं मराठा शांत राहिला. आभारी आहे मी तुमचा खरंच मनापासून, कारण मी तुमचं ऐकतो, तुम्ही माझं ऐकता. त्या समाजाला मला मानावंच लागेल. असा ग्रेट समाज होणार नाही. कुठलाही किती करोडात एकत्र आले तरी शांत राहा म्हणले शांत राहिले. कालही सांगितलं शांत राहा. माणसं माझे मराठा समाजाचे सगळे शांत राहिले. इथून पुढेही आजची प्रेस ऐकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत राहा. मी खूप सतर्क आहे, सावध आहे. सावध नसतो तर यांचा बाप मी ठरलो नसतो. त्याच्यामुळे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका. त्यांचे पाठ पुरवायला मी खंबीर आहे. तुम्हाला सुखाचा दिवस आणतो. तुम्ही एक ना एक दिवस हसणार आणि असं म्हणणार, सुखाचे दिवस आले हो राज्याला, जिल्ह्याला, गावाला. उदाहरण म्हणून घेतो, पुन्हा तिथं चालू मी, आपल्यात म्हणतात लयच घाण होती साडीसाठी, गेली हो सुखात, गाव सुखाने जगायला लागलं. तसं राज्य सुखानं जगल हे आणणार. आणि बोललं ते मी आतापर्यंत केलं. फक्त मला तुम्ही शांत पाहिजेत मराठा समाज ऐकल्याच्या नंतर सुद्धा. आता मी जी घटनाक्रम आहे ना तो सांगतो. जो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्या. पोलिसांनी त्यांना धरा, नका धरू, सोडून द्या उद्या, त्याच्याशी देणं घेणं नाही. कारण त्याचं कारण सांगतो मी, का आम्ही एवढे बिनधास्त आहेत. 100 जण बीड जिल्ह्यातले, जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले आहेत. प्रमुख लोक सगळ्या पक्षाचे म्हणतो आम्ही. भेद नाही, फीद नाही, त्यो ह्या पक्षाचा आहे, त्यो ह्या पक्षाचा, असा अजिबात नाही. सगळे जण इथं बसलेले होते. त्यामुळं जनतेच्या कोर्टात, जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहिती. उद्या तुम्ही खोटं ठरवता, खरं ठरवता, तपासात काय असेल आम्हाला नाही माहित. आम्हाला तर शंकाच नाही जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल. परंतु पुढचं सांगतो, तुम्ही सोडून द्या, धरा, नका धरू, सत्य हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मांडणार. मी नाव नाही घेणार त्यांचं, या कोण आहे त्यांचं, कारण ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्याला कायदेशीर काय बंधन आहे. जोपर्यंत तिकडून ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाही तोपर्यंत मी घेणार. फक्त धरले दोघं एवढाच मी शब्द वापरणार. या दोघांना काय केलं त्याच्याबद्दल. बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए, तो ह्या 2 पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं. इथून खरी ही सुरुवात झाली. यांची ह्या 2 आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए हे का तो कार्यकर्ता मला माहित नाही, त्यांनी याला नेलेलं यांना. आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला. त्यांनी हे सगळं माझं शोधत होतं. त्यांना 3 प्रकारात दिली. आधी ते सांगतो मग घटनाक्रम सांगतो, कारण हे राज्यासाठी, पत्रकार बांधवांना, तुमच्यासाठी सुद्धा आहे. कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहे. म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये, पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हादरवणारा
विषय आहे. पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं. खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, ते द्या. त्याच्यासाठी तो विषय चाललेला होता. त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळाना तर खोट्या मिळाना. ते तयारीची असते ना, तयारी करण्याची. मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले, खूनच करून टाकायचा. मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू, असं ठरलं. काही असू द्या, मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी त्याच्यात मुळाजाळात जाणार आहे. तुमच्यासाठी सगळी घाण, तुमचे पुढं लेकरं येत, नातू येत, हे सुखासमाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजे, असल्या नीच अवलादी संपल्या पाहिजे. ते काम मी करतो. फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं. हे बघा, तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं. मग जवळचं कोण धरायचं, तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल, तर ह्या बीडचं पोरगा का कोणी तो पीए का कार्यकर्ता, त्यांनी ह्या आरोपींना घेतलं. यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला नाही जास्त. त्याला परळीला नेलं, त्या बीडच्या रेस्ट हाऊस. आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती. ती बैठक धनंजय मुंडेने सोडली. हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला. आधी तिथं एक आरोपी नेलेला होता याच्यातला. आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होतं. तिथं एक आधीच दुसरा आवाज, हेच दोन्हीतला. तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही. धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला ह्यो म्हणला आता शोधावं लागेल. तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठ, मी लागन ते देतो. मग यांची तिथं इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असे. तो आला आणि त्यांनी सांगितलं आणि मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं. मग नंतर तर ह्यो आरोपी, त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली. धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती. याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे. मी पहिल्यांदा सांगताना सुरुवातीला सांगितलं, धरा सोडून द्या, तुम्ही काही करा. त्याच्यानंतर काहीच जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबला. हे धरलेले 2, त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू. आता खरं असन खोटं असन तपास करा, आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो. तिथं थांबला. मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो. ते काय सापडणार तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही, असं तसं काहीतरी झालं त्यांचं. म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित, कसं करायचं जा. त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले. हे बघा, याच्यात पुन्हा यांचे वारंवार धनंजय मुंडे संघ भेटले. त्याचा कुठंतरी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथे बिल्डिंग. ही गोष्ट आहे भाऊबीजेच्या दिवशी. हे आरोपी पुन्हा भाऊबीजेच्या तिथं जाऊन हे कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजले तिथं. याच्यात खूप जण आहेत. त्याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कोणीतरी, त्यांनी पण 4 जण लोक नेलते. आता ते तपासात घेतील काय काय. आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो. आणखीन 4 आहेत त्याच्यात. म्हणजे एकूण 10-11 जणांचा स्टाफ आहे. तिकडचे काही, बीडचे काही,
गेवराई तालुक्यातले काही त्यातले तर धरले 2. आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे येणारच आहे. त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी, असं काहीच व्हाय ना, तुम्ही मला गाडी घेऊन द्या. आरोपी म्हणजे आम्ही गाडीनं गाडी ठोकतो. मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पाचवीची, बाहेर राज्याच्या पाचवीची ती गाडी तुला मी देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा तो त्यांच्या बरोबर. तुम्ही हे तपासात उघडं पाडा. याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही. कारण आशानं राजकारण होत नसतं, आशाने माणूस उंचवर जात नाही. माणसं पडल्यावर रिस लागते की एकमेकाला पाडायची. हातपात करून खुन करून माणूस राजकारणात नाही मोठा. गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं, कारण कसं तो त्यांना बोललेला पण गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल त्यांनी अनेक अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं. हे काम केलं. हे नीच लोक मारतय किंवा डाव करतय असं संपवलं. माझ्या ध्यानात येणं इतकं आहे, कारण आम्ही इतक्या रेकॉर्डिंग ऐकतो ना, ऐकून ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग, संपणार त्या रेकॉर्डिंग इतके त्याच्यात बोललेले. अहो इतके भयंकर दावे येतात. बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचं कोण कुणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला सांगितल्यापासून. याच्यात त्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो. 2 आरोप येत ना, त्या पोराला लय माहिती. मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या. पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती. बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप सिरियस विषय. त्याच्यात बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडी खाली मोबाईल आहे, म्हणजे त्या शिटाच्या खाली. बघा आता ही सिस्टम, मोबाईल शिटाखाली. कोण बघा शिटाखाली काय बोलतोय, कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो, किंवा आमदार काय बोलतो, किंवा मंत्रालयातले काय बोलते, ऐका काही मिळत. अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती. म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय. ह्या नासक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत, म्हणून शांत राहायचंय. ही फक्त असली घाण नासकी ही जी टोळी आणि ही आहे ना, ही संपणं गरजेचं आहे. कारण याला ना जात मिली तरी चालतंय, याला कुणी मिळलं तरी चालतंय, फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाकडे. आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या, म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली, तर सगळं मेळ लागणार. अशी माहिती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जणू. गाडी कोणाची जर कुंकड चालली असली, आता खरं आहे कुठे तपासात घेतलं पाहिजे. त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठे ठेवतोय शिटाखाली. जर एखाद्याचा येणे जाऊन सत्कार केला बरं का राजकीय नेते, हो तुम्ही ओबीसीचे असता आणि मराठीचा असता, नेत्यात घुसा. नुसतं माझ्यावरच काय आरोप करता. अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कुठे हातच नाही घातलेला. नसतात त्यांनी माग काय केलंय, पुढं काय करायचंय कोणालाच काही कळत नाही. ही पहिली घटना आहे, त्याची यंत्रणाच कमजोर केली सगळी. म्हणून तर आम्ही बापट ठरलो. म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. एखाद्याला जर फोटो दिला ना, जणू फोटो नसतो का आपला असा एखादा मोठा असतो कशाचा, काचाच्या बाहेरचा असा, त्याच्या सुद्धा कॅमेरे बसलेले जणू, कॅमेरे बसलेले. हो आता ते घरात काय करीत असं एखाद्या, मग त्याच्यावर ब्लॅकमेल करतो काय. बरं आला चार्जिंगचा विषय,
त्याच्यावर चार्जिंगचा विषय आलाच ना पुन्हा. आणि मग ते घर पुसणारे कशाला आहेत? त्याला डब्बल पगार द्यायचा, टिबल द्यायचा. एखाद्याचा पीए, समजा एखाद्याचा पीए नाही, बॉडीगार्ड एखाद्याचा, त्याला 5 पट पगार. याची सिस्टम. एखाद्याचा पीए, त्याला वाढून. हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे. याच्यात ना त्या पंकजाताई मुंडेबद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप आहे. राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच आहे. मी काय त्यांचं ते भाऊ बहीण आहे म्हणून नाही म्हणत, ते बोललंय आम्हाला. अर्ध मॅटर कराडाबद्दल सुद्धा बोलला. कराडात ना सरमाड का करमाड देव, त्याच्याबद्दल अरे हो माणूस इतका भयानक आहे. त्याच्या धसांबद्दल आहे, सुरेश धसांनांबद्दल, ते आमच्या संतोष भाईच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे. जे इथं बसलेले होते माधव त्या दिवशी, आम्ही बीड जिल्ह्यातले, जालना जिल्ह्यातले काही 100 लोक प्रतिष्ठित बसलो, त्यातले 2-4 जणांचं नाव घेतलं ते शॉर्टच झाले. काय काय ह्यो माणूस त्या जातीला लागलाय की याच आयुष्याने खराब केलं आणि त्या जातीला सुद्धा डोळ्यावर आणून ठेवलं. म्हणून सगळ्यांना सांगतो की असले विचारी संपणं गरजेचं असतं, यांच्या नायनाट होणं गरजेचं असतं. म्हणून सगळ्यांनी शांत राहा. मी बरोबर सगळ्यांचा व्यवस्थित नायनाट करतो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आपण जर कच्चे असतो, सतर्क नसतो, सावध नसतो, तर इतक्या लांब आपण हात टाकलाच नसता. कारण त्याला आपल्याला माहित पण झालं नसतं. पण यांनी एवढी चूक केली याच्या आयुष्यातली, त्यांनी कोणाला खेळायला पाहिजे होतं. इथून मागं काय काय केलं त्याचं उघडं नाही आलं, इथून पुढे तेव्हा काय करणार आहे हे उघडं नाही आलं. पण मी तरी काहीतरी असेल ना, म्हणून तर तिथपर्यंत आम्हाला ती माहिती मिळाली ना. जर तो त्या गँग वार म्हणून तो काय असेल ते जर छेदू शकतो, माहिती बाहेर आणू शकतो, तर मी बी सोपा नाही, कच्चा नाही, ध्यानात ठेव. तो इतक्या चुकीच्या हात टाकला आता. तो विरोध करायला पाहिजे होता, तो भाषण करायला पाहिजे होते, तो मीडियात बोलायला पाहिजे होतं. पण तू आमच्याच काही बांधवांच्या माध्यमातून तू आमच्या मुळावर उठायला लागला. इतकं नीच वृत्तीचं राजकारण तू केलं याच्यात. तू उगाच खेटला मला, तो कोणाला खेटायला पाहिजे होतं. तुला याचे प्रत्यय आलेले 5-6 वेळेस. मला खेटल्यामुळं काय होतं, पण तरी तू शांत राहायला पाहिजे होतं, पण तू राहायला नाही. तू मला खेटला बा, तू पाय चोपून पाय पडला त्यावेळेस पडेलची येऊ नको म्हणून. हो, मी लय दिवस सांगत नव्हतो ते. हा, तो पाय पडणं मी महाराष्ट्रात बघितलेलं नाही. असं पाय पडणं होतं, असं नाक घासायला लागलं तुला, नाक. लक्षात ठेव, माझं तर जाहीर झालं, मी महाराष्ट्रात कुठेही जाणार नाही. आमची युती झाली नाही, कुठेही जाणार नाही. पण स्वभाव असं वाटलं की चांगला माणूस दिसतोय, जाऊ द्या, काय जायचं आपण. तू त्याच्यावर टिंगल केली नंतर, ठीक आहे, हरकत नाही. तू किती खालच्या थराला जाऊ शकतो याच्यातून लक्षात आलं. गोळ्या देणं, गाड्या देणं, मग मारणं, माझं आमजवळ ते सगळे. मला वाटतं आणखीन तुम्ही जर सहकार्य करत असला तर 2-4 दिवस जर आम्ही नाही दिलं तर तपास कामात चांगलं होईल असं मला वाटतं. नसता ते सगळे तुम्हाला खाजगीत ऐकू घालायचं असलं, मी सगळ्याला ऐकू घालतो, पत्रकार बांधवाला, म्हणजे तुमचा त्यांच्या समाजाचं बोलतो आम्ही. काही काही ठिकाणी 75% जे अधिकारी आहेत, म्हणजे मंत्रालयाचं बोलतो, फक्त मंत्रालय आणि असणारे मंत्र्यांना पीए, एवढ्याच बद्दल बोलतोय. वंजारी समाजाचे जिथं जिथं पीए असतील किंवा ते ओएसडी असतील किंवा काय असतील, त्याच्यातले 75% ओरिजिनल गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारावर चालते, नो टेन्शन. पण काहींना नुसतं ऐकायसाठी ठुले जाऊन, त्याला माहिती होत्या आरोपीने.
उघड चालली येणे जातीचं काय केलं, दोन भाग केले. प्रशासनातला वंजारी आणि सुशिक्षित बेकार तरुण. सुशिक्षित बेकार तरुणांना काही नाही गुन्हेगारीकडे वळिलं आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दिला आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दिला आणि दुसरा वर्ग केला गरीब सभ्य चांगला वंजारी. आणि ह्यो सभ्य चांगला गट कोणाचा होता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा. ते फक्त सुधारायचे बघायचे आणि यांनी जात गुन्हेगारीकडे नेल्यामुळे ती जात बदनाम झाली या थोड्या टोळक्यामुळं. अहो आता मी काय सांगावं तुम्हाला ते ना, मला ते थोडं रेकॉर्डिंग मुळे मी थोडा आता शांत झालो. नसतं तुम्हाला केल्यावर मला जास्तीत जास्त बोलता आलं असतं. इतके घाण विचार त्या पंकजाताई मुंडेंबद्दल तुम्ही ते एकदा भाषणातून ऐकले ना, काय ठोकून असं काहीतरी मला लक्षात आहे ना ते. हा हा असं असा शब्द वापर. खाजगीत काय असत तर तिथं लय माहिती दोन खाजगीत. हा अरे ज्या माणसानं एवढी मोठी जात उंचीवर नेली, त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लेकीर बाळीबद्दल असं बोलतो, हे मी माझ्यावरती आलंय म्हणून म्हणत नाही बरं का. ते धुडक्या धाडक्या कोलतो मी त्यांना. त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो काय, जे सत्य आहे तुम्ही त्या आरोपी कोण काढा बस का. आता मी म्हणतोय म्हणून त्यांना माहित व्हावा असं असं आपल्याबद्दल बी. मग मीडियाच्या माध्यमातून माहित झाल्यावर ते तरी म्हणते नाही आमचं काय काय त्याजवळ बघ म्हणून सांगायलोय. मायावर बालंट आलं म्हणून नाही. अरे आम्ही लय खंबीर येतं पक्के आमचं दे सोडून. त्याला कशी खेटायची तयारी नाही आणि त्याच्या गाडीत दम नाही समोर समोर खेटायचा आहे म्हणून तर असे ते नपुसक मेंगे चाळे करायलाय. त्याला मेंगे चाळे म्हणतात, नपुसक चाळे. गोळ्या चारणं औषध चारणं कुठं काय करणं. मरतात असं समोर समोर आला असता. तू मेला असता नाही तर मी मेला असतो. जिथं उजेडन तिथं उजेडन चाल. याला म्हणते क्षेत्रीय खानदान कुळ. वंजाराला ते तुझ्यासारखा नाही चाल मला तरी वाटतं. हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मलं आणि असले मेघे नपुसक चाळे करतय. गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन, तुला पैसे देतो नवी देतो. आता कोणचे रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून. त्या आरोपींजवळ त्याला केलेले मेसेज आहेत. मेसेज म्हणतो मी त्याजवळ फेस कॉल केलेले आहेत, फेस टाइम कॉल, व्हॉट्सअप कॉल, साधे कॉल, रेकॉर्डिंग. आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या अगोदर 11:15 त्या संग त्या धनेमुंड्या संग बोललाय तो फोनवर. 11:15 एकदम खालच्या थराच्या चिल्लराचा फोन उचलितो का. हे सगळं भिंग फुटणं गरजेचं आहे. सरकारला माझी विशेष करून फडणवीस साहेब तुमच्या जवळ जागा आहे का कुणी एखादा फोटो दिलेला असला त्या कॅमेरा ठेवलेला. आणि सगळे नेत्यांनी आपण आपले शीट सापडा उद्यापासून खालून मोबाईल ठेवलेत का काय. आशानं भाऊ राजकारण होत नसतं. त्या बावनकुळे साहेबाच्या भाच्याचं काहीतरी आहे. आता त्यांना भाचा आहे का नाही मला माहित असेल तर त्यांनी कामाला लागाव. काही नाही बरं का. ओबीसी नाही फबीसी नाही मराठा नाही फेराटा काही नाही. फक्त हे कर नाही दाबा हे दाखव. मला वाटतंय ह्या नीचपणावरच राजकारण चाललेलं आहे. बऱ्याचशा नेत्यांपाशी ह्या गोष्टी आहेत. मग हे दाखवत असं तो असा असं आहे. मग तो भाचा जाईन मधी नाही तर मग तो मेहना जाईन मधी नाही तर तो चुलत भाऊ जाईन मधी तो माऊस भाऊ जाईन मधी नाही तर मग तो चुलत्याचा असं आहे. हे खूप गंभीर आहे. हे खूप गंभीर आहे. संपदाताईच्या त्या पीडित संपदाताईच्या मुंडेचं प्रकरण 2-3 दिवस बोलल्यानंतर कुठे गेला त्याच्यात पण माहिती आहे की हे मॅटर
तर आपण तिकडून जवळचाच आहे त्यांच्या, कुठं नारायणगाव का आरणगाव काहीतरी आहे, तिकडून कुठून तरी. म्हणजे त्यांचा असं म्हणणं आहे जणू बरं का. अरे हे लय जर माहिती बेकार, ही वंजारी सुद्धा चक्रावून पडतील. मी माझ्यासाठी म्हणत बरं का, पुन्हा पुन्हा ते तुमच्यातले ते येते 2-3 उष्टे आणि पुन्हा ते लिहिण हे ते. मला खरं सांगायची माहिती, हे महादेव मुंडे भैया मुंडे यांच्या परिवाराला विचारू आपण साथ द्यायला लागलो कशी देतो. सांगायलो मी असे चर्चा आहे. आता बघा त्याच्यावर खात्री करून चौकशी करून प्रशासनानं की हे काय आत्महत्या आहे, थोडीच हत्या आहे, बोलायचं काम होतं. आपण काय करू आता, हेच मॅटर मुकादमाकडे नेऊ म्हणजे आपले मुकादमा तर सुटते निंबाळकरांच्या ताब्यातून आणि निंबाळकरांचं जुटत आहे. मग काय राजकारण करतो तू? म्हणजे हे मॅटर आत्महत्या आहे, ही थोडीच हत्या आहे म्हणून शेवट लागत बसत सुटणारच आहे तुम्ही काही दिवसात. तर मग काय होईल? आपले 200-300 मुकादमा आहेत ते तरी बाहेर काढून घेऊ ना. पहिले मुकादमा कसे होते? कष्ट करून कमवणारे. आताचे मुकादमा जोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेबाकडे हा समाज आणि मुकादमा होते त्यावेळेस ही जात अशी होती, एकदा जर उच्चल घेतली तर आम्हाला पण माहिती हो त्यांचं पूर्वीचं वागणं हे पत्रकार परिषदेत लय गरजेचं आहे. तुम्हाला ऐकायला वाटत असेल वेगळं आहे, कारण आम्हालाही माहिती आहे की पूर्वी जात कशी होती. एकदा जर उचल घेतली ना पट्टा पडल्याशिवाय माघारी येत नव्हती. आणि आमच्याकडे त्याला त्यावेळेस कारखान्याचं नाव नव्हते येत, बेलापूरला चालला असं म्हणायचे. बेलापूरला चालला अशी कणखर जात आणि ते काम करणारे होते. पहिले मुकादम याच्याच कारखान्यात उचल घेणार आणि सगळ्याला देणार. पट्टा पडू तर एकाही मुकादमाला कोयत्याला पळून जाऊन देत नव्हते आणि कोयता जात नव्हतं असे होते. आता याच्याकडे वर्ग झाल्यापासून मुकादम तोडणारे सारखेच झाले. ह्या कारखान्याचे 50 लाख घी, त्या कारखान्याचे 50 लाख घी. त्याला सांगायचं माझ्याजवळ 50 ऊस तोडणारे कोयते आहेत, याला सांगायचं 50 आहेत, याला 25 द्यायचे आणि त्याला 25 द्यायचे. शेव कारखान्यावाला जर म्हणला तर 25च कमानले, 50 लाख घी काढायला पळून गेले, आलाच नाही. मग पुढं काय करायचं? आता ऊस तोडून घेऊ, शेवटी हिशोब करू, जेव राहील किंवा माघारी करू. आणि मग करायचा नाही. मग त्या कारखान्यावाल्याने मालकाने विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं बरं नंतर तर नंतर द्या, त्या भूमिकेत यायचं. आणि नंतर मागायला गेले की मग यायची टोळी चाल नाही द्यात बुडीतो. काय समाज केला यार तो बुडीतो. मग यांना लागले ते खोटे पैसे खायची सवय. पहिले कष्टाचे खात होते त्यावेळेस मिशा पिळीत होती. आम्ही बघितलेला समाज सांगायलोय मी. मिशा पिळून टाईट जागायची. आता यांना तुट्ट खायची सवय लागली. आणि हे विषय नाही तर कारखान्यावर निंबाळकराच्या. आणि मग मुकादम सोडून घ्यायचं, मोकळं व्हायचं. मग ते संपदाताईचं तिकडं खून जिराला तरी चालन किंवा ती आत्महत्या ती जिरली तरी चालत. काय भूमिका आहे तुमची? आणि डोळे उघडा, ते त्याच्यात असतील तर आम्ही म्हणतो का नाही आमचा ते विषय का? मराठ्यांनी याच्या शानावर कसं लावून देतात. आणि माझं सगळ्यात मराठ्यांना निंबाळकरां त्या दोन्ही तिन्ही त्यांच्यासह सगळ्या राज्यातल्या मराठ्यांना सांगणं, आपल्या वापल्यातले मराठ्यांच्या नेत्यांनी वाद कमी करा. खूप कोण कोणाला संकट करायला लागले सांगताय ना. आपल्यातले राजकारणी मराठी नीट राहा. आपल्यातले तुम्ही टीका करा, भाषण करा, पण टोकाचे वाद कमी करून टाका. एक चिल्लरच आहे ते. एक चिल्लर माणूस इतक्या मोठ्या नेत्यांना जर बोटावर मिरत असला तर काय हा मा ध्यानात आलं त्या बोटावर. त्याच्यात म्हणले तुम्ही काहीतरी व्हिडिओ बनवा, खोटे रेकॉर्डिंग बना, तुम्ही जा लांब लांब कुठं तरी. त्यांचे ते राज्य आता तो सांगन ना आरोप. तर मनोज जरांग यांनी धनंजय मुंडेंवर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. या प्रेस कॉन्फरन्सकडे आपले लक्ष असणारच आहे.